गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्लॉग नवीन. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मेड बाय मी चिकन. तर या व्लॉगमध्ये मी चिकन बनवणार आहे. तर रेसिपीचाच आहे चिकनच्या. जर आवडला असेल तर या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब. आता पुढे जाऊया, बघू कसं होते चिकन. ते टाकलेलं आहे. तर पुढचं मी ह्याच्यात टाकणार आहे हा कॉर्नफ्लॉवर आहे, बघू शकता कॉर्नफ्लॉवर. आणि ह्याच्यात आता आपण टाकूया हळद. मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. आणि 1 चम्मच छोटा हळद घातलेली आहे आणि एकदम चिमकीभर टाकलेले आहे. अजून आता याच्यात आपण टाकूया मसाला. तर आपल्याला मसाला तर जास्ती नाही टाकायचा आहे, एवढं टाकायचं आहे याप्रमाणे. अजून थोडंसं टाकून घेऊया. वाटलं तर तुम्ही अजून जरासं टाकू शकता. त्यानंतर आपण याच्यात टाकूया मस्तपैकी याच्यात टाकूया आपण लास्टला आपल्याला याच्यात टाकायचं आहे मीठ. तर आता आपल्याला टाकायचं आहे याच्यात टाकायचं आहे तो मी तुम्हाला दाखवते, कारण की मला नाव नाही माहीत. कुठे गेलं? तर आपण पहिले याला मिक्स करून नंतर पण आणि याच्यात आपण आता हळद आणि हे टाकलेलं आहे. आणि चिकन मसाला टाकून मिक्स करायचं आहे. तर इथं मसाला जरा जास्त झालेला आहे, म्हणून त्याला आपण पूर्णपणे क्लिअर करूया. इथे जर तुम्हाला याच्यामध्ये हे टाकायचं असेल फूड कलर रेड, तर तुम्ही टाकू शकता. पण मी आता नाही टाकत, कारण की मला नाही एवढं आवडते. पण खपले म्हणून. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी 4-5 बाहू काढून घेतले. तर ह्या कलरचा माझा रंग आलेला आहे. आणि इथं मम्मीने शिजवलेलं चिकन होतं, त्याला मी बघत गाईस मी कसे कट मारलेले आहे 3. आणि आपण याच्यात आता मीठ टाकूया. तर चवीपुरतं मीठ. तर मी नाही टाकत मीठ, तर मम्मी टाकते, कारण की 1 चम्मच मीठ टाकायचं. वाटलं तर थोडंसं अजून, जास्ती पण मीठ नाही टाकायचं. आता आपण मस्तपैकी एकजूट होऊन मिक्स करायचं आहे. इथे जो मी कट मारलेला आहे त्याच्यात मी जरासा तो मसाला भरते मिक्स करून. असंच आपण बनवते फ्राय चिकन.
टाकलेलं आहे. तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पण आता आपण इथं लिंबू टाकूया. पहिल्यांदा तर आपण हलवून घेऊया पूर्णपैकी, कारण की थोडंसं मीठ तिथं मिक्स नाही झालेलं म्हणून. त्याच्यानंतर आपण टाकूया मीठ बघते, लिंबू, कारण की त्याची चव पण भारी येईल. तुम्ही पण एकदा गाईस ट्राय करून बघा घरी. आणि थोडासा मी याच्यात टाकलेला आहे तांदळाचं पीठ. तांदूळ असतं चावून त्याचा पीठ टाकलाय मी. तर आपण पहिलं मी आलं लसूण याला पेस्ट करून ठेवलेले आहे. तर मी पहिलं फ्रीजमधून काढ, तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग थांबवू नका. तर मम्मी देते मला करून. तोपर्यंत तेल मी बाजूला तापत पण ठेवलेलं आहे. तर कढाई दिसतच असेल तुम्हाला, कढाईमध्ये टाकून ठेवलेलं आहे. चिकन मस्त आपलं रेडी झालेलं आहे. तर आपली तर वाटण नाही म्हणून आपण आला लसूणची पेस्ट करून घ्यायची. तर मी तर माझी नाही म्हणून इथे मी आला लसणाची पेस्ट करून देते. माझी मम्मा आला लसणाची पेस्ट तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट, लाईक, शेअर, आणि जर तुम्हाला असेच व्लॉग्स आणि रेसिपीज पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अशाच रेसिपी घेऊन येईन. तर इथं आलं लसणाची पेस्ट तयार होते एका साईडला, आणि इथं चिकन, इथं आलं लसणाची पेस्ट. फक्त त्याच्यात हे नाही टाकायचं. तुम्ही वाटून घेतलं तरी पण चालेल, पण माझी ते नव्हतं म्हणून मी मस्त ठेचून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. तर मिक्स करून आता मी तुम्हाला दाखवते तळायचं. अरे या शॉपला तळायला लावलेलं आहे. तुम्ही जास्त तेलात पण तळू शकता, पण मी डीप फ्राय करत आहे. तर काढून घ्यायला आहे जे भाजून. तर गाईज आता एवढं भारी होणार आहे लावण्याचं चिकन की तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि लावण्या खावा. किती बाहेर जाऊया. बघत आहे इथं आमची लाईट गेली होती त्यामुळे जरा आमचा व्लॉग थांबला माझा. अरे पप्पा कुठे गेले? जरा शाईनिंग मारायला का मला काय तसं काय नाही काय तिथं. हा मारीगोल्डचं विटामिनचं बिस्किट नवीन आहे. तर चला आपण आता लावण्याला काहीतरी करूया. जाऊ सोडा मम्मी तशीच आहे. सगळं असेल तर डीप फ्राय करायला लावलेलं आहे. मग आता तुम्हाला नंतर झाल्यावर तुम्हाला डिश रेडी करून दाखवते. तर मी जे याच व्लॉगमध्ये नंतर 2च पीस शिजलेले आहेत आणि
शेजवान म्हणते सॉस अँड मेयोनीजचं कॉम्पिटिशन भारी एकदम लागतं. कुरकुरीत झालं. गरम आहे म्हणून मी घेतलेलं नाही आणि हे शिजलंय म्हणून मी इथं काढून ठेवलं. हे शिजायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते. गाईज आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्कीच करा. कॉमेंट नक्की करा प्लीज आणि सबस्क्राईब तर कराच. तर जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा मिळूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. नेक्स्ट वेट टू व्लॉग. बाय.